सगळीकडे आज बिझी शेड्यूल असतो त्यांचा मोठमोठ्या स्पर्धा मग बिग बॅश लीग आपण पाहिली ग्रामीण बिग बॅश धमाका त्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहिलंय अपेक्षा करूया आणि आशा करूया की पुढच्या सीझनला ISPL ला सुद्धा ते आपल्याला पाहायला मिळतील पुण्यांदा ते सर आपण पाहिलो मिस्टर IPL व्हॉइस ऑफ IPL त्यांच्या समवेत कित्येक वेळा तरी आपण रोशन पाडी सरांना पाहिलेलं आहे त्याच गावातील सुपुत्र आपण पाहतोय त्यांचा सुद्धा आवाज राष्ट्रीय भाषेमध्ये नक्कीच ऐकला असेल तुर्तास थांबतोय कुठेही जाऊ नका स्पर्धा पाहत राहा आपण पाहतोय रिहानी चषक 2025 आणि पुढचा आवाज असेल या ठिकाणी सचिन किनी सरांचा थँक्यू धन्यवाद डाकी सर सुरुवात होत आहे उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याला अर्थात क्वार्टर फायनलच्या सामन्याला शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 हे आयोजन आणि या स्पर्धेतील शेवटची क्वार्टर फायनल केली जात आहे हिंदवी स्पोर्ट्स जय हनुमान खारकोपर विरुद्ध मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल मोरावे संघाने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे उपांत्यपूर्व फेरीचा सामना शेवटची क्वालिफायर शेवटची क्वार्टर फायनल पंतांचा पुकार आलाय डावाला सुरुवात डाव्या हाताने राऊंड द विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पहिला चेंडू दिशाहीन असल्याचं पंतांनी घोषित केलंय कोणतीही धाव मिळत नाहीये मित्रांनो शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित अस्वैरचा इशारा बॅटच्या स्वरूपात धाव नाही मात्र अवांतर स्वरूपात एक धाव आलेली आहे शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 चे हे आयोजन मित्रांनो 4 दिवस हे आयोजन होतं 23 तारखेपासून आजच्या 26 जानेवारी या शुभ दिवसापर्यंत आजचा दिवस आपल्या भारतीयांसाठी फार महत्त्वाचा दिवस प्रजासत्ताक दिन गणतंत्र दिन आणि याच शुभ मुहूर्तावर आजच्या दिवसाचा खेळ सुरू झाला निश्चितच या ठिकाणी पंचांचा इशारा आलेला आहे त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी आपण पाहतो या विनय म्हात्रेचे हे षटक पहिल्याच चेंडूवर स्वैर मारा एक धाव अतिरिक्त मिळाली आणि निकित या ठिकाणी पंतांच्या मार्फत तपासणी केली जात आहे पंतांचा इशारा निश्चितच नक्कीच येईल तोपर्यंत आपण ह्या दोन्ही संघांच्या पंतांकडून सॉफ्ट सिग्नल सुद्धा येणे अपेक्षित आहे निश्चितच त्यावरून समजून येईल रिव्ह्यूचा स्टेटस काय यावेळेस चेंडू रिव्ह्यू केला जात आहे आवश्यकता असल्यास पंचांनी कृपया लाईव्ह फुटेज पाहण्याची योजना इथे आवश्यक आहे सर या जरा ऍज अ अंपायर डिसिजन होऊन जाऊ द्या कारण 12th मॅन आहेत या ठिकाणी आणि परंतु पंचांचा निर्णय येणं अपेक्षित आहे निश्चितच डाकी सर माळी सर म्हणजे आपल्या विभागातील एक नामवंत पंच आणि तंत्रज्ञानाचा वापर करून ह्या चेंडूवरचा निर्णय जाहीर करतील आपल्याकडे तंत्रज्ञानाची सोय आहे फुटेज पाहता येतं आणि ह्या फुटेजकडे निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा निर्णय आलेला आहे
अशा रीतीनं पंतांचा निर्णय आलाय. दुसरा चेंडू निर्धाव घोषित केला गेलेला आहे. पहिला चेंडू स्वेर होता, 1 धाव मिळाली होती. डावा संघाच्या डावाची सुरुवात झाली होती, खातं उघडलं गेलं होतं स्वेर धावेनं. आणि दुसरा चेंडू मात्र निर्धाव चांगलं बॅकअप केलंय गोलंदाज विनय म्हात्रेनं. विनय म्हात्रे या ठिकाणी मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाचा सलामीचा गोलंदाज चांगली कामगिरी करताना दिसत आहे. या चेंडूवर सलामीचे फलंदाज हर्षल ठाकूर आणि ऋतिक घरत. स्ट्राईकवर आपण पाहतोय हर्षल ठाकूर. षटकातील दुसरा चेंडू खेळेल. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलंय बरेचसे सामने ह्या स्पर्धेमध्ये लो स्कोरिंग राहिलेले आहेत आणि लो स्कोरिंग सामन्यामध्ये सुद्धा चुरस निर्माण झालेली आहे, कारण ते चेस करताना तेवढाच प्रतिकार देखील झालेला आहे. या ठिकाणी एक मोठं अपील मात्र पंचांनी फेटाळून लावलंय. एक महत्वाचा गडी, महत्वाचा फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज हर्षल ठाकूर सुरक्षित. षटकातील 2 चेंडू संपलेत. एका धावेवर संघाची धावसंख्या स्थगित. हिंदवी स्पोर्ट जय हनुमान खारकोपर संघ खेळतोय मिहिरा स्पोर्ट्स मोरावे समोर आजच्या या रजनीतील अर्थात पूर्ण स्पर्धेतील शेवटची क्वार्टर फायनल, शेवटची उपांत्यपूर्व फेरी. आणि यापुढील होणाऱ्या फेऱ्या उपांत्य फेरीच्या असतील. मित्रांनो, आपणास ठाऊकच असेल, पहिल्या दिवशी आरसीसी पेठ संघानं उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय. पुढील चेंडू यावेळेस स्कोअर कटचा प्रयत्न, उत्तम एक्झिक्युशन. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांचा इशारा पंचांचा. जबरदस्त दणदणीत चौकार. प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर आजची शेवटची रजनी आणि हा शेवटचा खेळ खेळला जातोय. या शेवटची क्वार्टर फायनल खेळली जाते. पुढील चेंडू, हा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र गोलंदाज चतुर आहे, पाहिलं त्याने. फलंदाज स्टेप आउट करण्याच्या इराद्यात आहे आणि हा चेंडू टाकला कुठल्या टप्प्यावर, थोडासा बाहेर वळला. फलंदाजाला पूर्णतः बीट केलं, कोणतेही धाव नाही. आर्यन भुईर दुसरा आलेला गोलंदाज पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू टाकतोय आणि निर्धाव चेंडू म्हणजे शॉन पॉलॉकच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर प्युअर गोल्ड. ज्या वेळेस 2020 ला सुरुवात झाली त्यांनी सांगितलं होतं की डॉट बॉल 2020 मध्ये फार महत्वाचे असणार.
आणि हे तर आपले सामने केवळ 4 षटकांचे. इथे डॉट बॉल अनन्यसाधारण असं महत्व आहे. पुढील चेंडूवर पहा चांगला फटका पाहायला मिळाला. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी धाव सहजरित्या पळून काढलेली आहे. 2 चेंडूंचा खेळ संपला. हे दुसरं षटक मित्रांनो प्रगतीपथावर आहे, जिथे केवळ 1 धाव आली. मित्रांनो पहिल्या षटकामध्ये 9 धाव होते, अर्थात कोणत्याही विकेटचं पतन झालेलं नाहीये. संघ खेळतोय, खारकोपर संघ खेळतोय बिनबाद 10 धावसंख्येवर. बिनबाद 10 या षटकातील 2 चेंडू संपलेले आहेत. सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची, हा सामना 4 षटकांचा आहे. हा उपांत्यपूर्व फेरीचा अर्थात क्वार्टर फायनलचा सामना आहे. या सामन्यामध्ये जिंकणारा संघ उपांत्य फेरीमध्ये खेळेल. उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेले संघ म्हणजे गणेशपुरी संघ, श्री दत्त भातान संघ आणि आरसीसी पेठ संघ. हे संघ निश्चितच वाट पाहत असतील या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारतोय, कारण तो संघ त्यांच्यासोबत भिडणार आहे उपांत्य फेरीमध्ये. दरम्यान स्क्वेअर विकेटचा एक देखणा फटका, मात्र डीप सीमारेषेवर, डीप फॉरवर्ड पॉइंट सीमारेषेवर फलंदाज जा फटका अडवून ठेवण्यासाठी सीमारक्षक अर्थात क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. सीमेचं रक्षण करताना चांगली कामगिरी करतोय. केवळ एकेरी धाव. षटकातील 3 चेंडू संपलेत. पुढील चेंडू, यावेळेस चेंडू हवेमध्ये, बराच काळ हवेमध्ये. झेल होईल का, झेल होईल का, नाही. झेल घेण्यामध्ये अपयश आले. पहिल्या टप्प्यावर चेंडू बॅकअप केला जाते. थ्रो पर्यंत धावा पूर्ण केल्या जातात. पण फलंदाजांकडून उत्तम रनिंग बिटवीन द विकेट. हे मात्र भाग्य म्हणावं लागेल फलंदाजाचं. हा झेल सुटला आणि या संधीचं सोनं कसं केलं जातं या फलंदाजाकडून येणारा काळच सांगेल. निश्चितच हा फार महत्वाचा सामना आहे. क्वालिफायरचा सामना आहे. उपांत्य फेरी पूर्व फेरीचा सामना आहे. आपलं आव्हान या स्पर्धेमध्ये टिकवून ठेवायचं असेल तर जास्तीत जास्त धावसंख्या करणं गरजेचं आहे. मोरावे संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला प्रत्युत्तर देताना फलंदाजी करणारा खारकोपर संघ आतापर्यंत सावध सुरुवात करताना दिसत आहे. दरम्यान नुकताच झालेला चेंडू निर्धाव. या षटकातील 5 चेंडू संपलेत. केवळ 4 धावा आलेल्या आहेत. फारच किफायती गोलंदाजी झाली आर्यन भोईर या गोलंदाजाची. आर्यन भोईर नॉर्थ एंड कडून गोलंदाजी करताना, खाडी एंड कडून गोलंदाजी करताना, क्रिक एंड कडून गोलंदाजी करताना चांगली कामगिरी करतोय. पहिला चेंडू डॉट होता आणि आता नुकताच टाकला गेलेला 5वा चेंडू देखील डॉट. या षटकामध्ये 2 चेंडू डॉट आलेले आहेत. 2 निर्धाव चेंडू आलेले आहेत. षटकातील अखेरचा चेंडू पुल केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग सीमारेषी जवळ होता जरूर, मात्र काही करू शकत नाही. पंतांचा इशारा आलाय चौकाराचा. या 4 धावा लागलाय दणदणीत चौकार. अशा रीतीने दुसरं षटक देखील संपतंय. आर्यन भोईरचं हे षटक किफायती होतं, मात्र शेवटच्या चेंडूवर चौकार आला. या चौकारानिशी या षटकातील धावसंख्या झाली 8. पहिल्या षटकामध्ये असलेल्या 9 धावा. एकंदरीत हिंदवी स्पोर्ट्स जय हनुमान खारकोपर संघ खेळतोय 17 धावांवर. बिनबाद 17. हे फार महत्वाचं आहे. बिनबाद 17. हर्षल सारखा खेळाडू अजूनही खेळपट्टीवर आहे आणि ऋतिक घरते याने सुद्धा चौकार लगावलाय. एक दमदार फटका लगावलाय. दोघांचे आत्मबल उंचावलेलं आहे. मित्रांनो, शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 हे आयोजन आणि या आयोजनाला अनेक अतिथींची उपस्थिती लाभली. अनेक अतिथी आयोजकांप्रती त्यांचं प्रेम दर्शवण्यासाठी आपला अमूल्य वेळ काढून इथे आलेले आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर सहर्ष आभार देखील व्यक्त करतो. मित्रांनो, 2 षटकांचा खेळ संपलाय. माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत सन्माननीय सुदर्शन पाटील जी स्कोररच्या भूमिकेमध्ये. आज आपण पाहतोय रायगडच्या पटलावर, पूर्ण नवी मुंबईच्या पटलावर एक उत्तम स्कोरर म्हणून ज्यांनी नाव कमावलंय. स्वतःचं डिझाईन केलेलं स्कोर बुक, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या आकडेवारी सादर करण्यामध्ये ते माहीर आहेत. उत्तम स्कोरिंगचं प्रदर्शन आपल्या समोर होतंय सुदर्शन पाटील यांच्याकडून. तिसरं षटक घेऊन मोहित म्हात्रे तिसरं षटक घेऊन आलाय आणि पहिल्या चेंडूवर भरकटलाय. असं घडलं होतं पहिल्या षटकामध्ये देखील. डावातील पहिला चेंडू देखील स्वैर होता आणि या षटकातील पहिला चेंडू देखील स्वैर आहे. म्हणजे दुसरं असं षटक ज्याची सुरुवात अवांतर धावेने झाली. मित्रांनो, 2 षटकांमध्ये 17 धावा होत्या आणि या एकेरी धाव्यानं खारकोपर संघ 18 वर पोहोचतोय. एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. डिफेंडेबल धावसंख्या आहे आणि हीच धावगती राखावी लागेल, किंबहुना वाढवावी देखील लागेल. आखूट टप्प्याचा चेंडू ऑफस्टंपच्या लाईनच्या बाहेर आडव्या पट्ट्यामध्ये हा चेंडू खेळला गेलेला आहे आणि उत्तम झेल घेतला गेलेला आहे. खेळाडू डीप कव्हर क्षेत्रामध्ये होता आणि तिथून फार अंतर पळत जाऊन जवळपास 15-20 मीटर अंतर पळत जाऊन चेंडू खाली येऊन चांगल्या झेलाचं प्रदर्शन केलेलं आहे. उत्तम खेळ, उत्तम क्षेत्ररक्षण, चांगलं प्रदर्शन.
फलंदाज बाद होतो. एक महत्वाचा हार्ड हिटर फलंदाज हर्षल ठाकूर केवळ एक चौकार म्हणजे एकच बाउंड्री लगावून बाद होतोय. निराश असेल मात्र संघाची धावसंख्या देखील निराशाजनक आहे असं म्हणता येणार नाही. चांगली धावसंख्या आहे. नुकताच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केलेला फलंदाज पुन्हा एकदा खेळपट्टीकडे जाताना दिसते. अर्थात तो स्ट्राईक घेईल कारण एमसीसीच्या नवीन नियमावलीनुसार झेलबादच्या वेळी स्ट्राईक चेंज होणं आता बंद झालेलं आहे. नवीन आलेला फलंदाज स्ट्राईक वर येतो. माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत श्रीमान देव डाकी बोरखार गावचे एक सन्माननीय समालोचक, आमच्या समालोचक परिवाराचे एक महत्वाचे घटक देव डाकी सर यांचा सुमधुर आवाज आपण या अगोदरच्या षटकामध्ये ऐकलात. मी स्वतः सचिन केणी मॅन फ्रॉम चिरनेर आपल्या सेवेसाठी इथे हजर आहे. या सामन्याकडे आपण वळूया. हिंदवी स्पोर्ट्स जय हनुमान खारकोपर विरुद्ध मिहिरा स्पोर्ट्स मोरावे. ह्या सामन्याची सुरुवात झाली नाणेफेकीनं. नाणेफेक जिंकली मोरावे संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो सुरुवातीच्या षटकामध्ये 9 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या, 2 षटकांमध्ये 17 धावा होत्या आणि या षटकामध्ये एक अवांतर धाव संघ खेळतोय. 18 धावांवर पुढील चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र शॉर्ट सिलेक्शन जरी ठरवल्याप्रमाणे झालेलं नसलं कनेक्शन झाले आणि कनेक्शन झाले धावा मिळणार. एक धाव मिळाली आरामात, एक धाव एक सिंगल मिळालेली आहे. नवीन आलेला फलंदाज आपलं खातं खोलतोय शेखर पाटील. शेखर पाटील याने या अगोदरच्या सामन्याचा शेवटचा विनिंग शॉट लगावला होता, षटकार लगावला होता. तोच शेखर खेळपट्टीवर पुन्हा एकदा येतोय. मित्रांनो तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत या षटकामध्ये एक विकेट गेलेली आहे, एक एकेरी धाव, एक स्क्वेअर की धाव आली. षटकातील तिसरा चेंडू उजव्या हाताने ओव्हर द विकेट टाकण्याचा प्रयत्न, आतील कट आणि चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला. यष्टीरक्षक त्याचं काम चोख बजावतोय. चांगली कामगिरी. आपण जर ह्या मैदानाकडे पाहिलं तर उत्तम असं सजवलेलं मैदान आणि एलईडीच्या प्रकाश झोतामध्ये यापूर्वी आपण पाहायचो हॅलोजन लाईट्स असायच्या, फार जास्त पॉवर्स लागायची, जास्त जनरेटर्स लागायचे. मात्र आता किफायती ऊर्जा वापरणारे हे एलईडी लाईट्स आणि यांच्या प्रकाश झोतामध्ये, उत्तम प्रकाश झोतामध्ये हे सामने सुरू आहेत. अतिशय सुंदर असं हे मैदान, नावाखाडीचं हे मैदान आपण पाहतोय. माहेश्वरी मैदान या नावाने हे मैदान ओळखलं जातं. नावेकडे उत्तरपाडा रामबाग विभागातील हे देखणं असं मैदान. या मैदानावर स्पर्धा सुरू आहे. आजची शेवटची रजनी, आजचा शुभ दिवस, प्रजासत्ताक दिनाचा दिवस, 26 जानेवारीचा दिवस. यावेळेस शेवटची रजनी खेळली जाते. पुढील चेंडू स्क्वेअर केटचा प्रयत्न, चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स पॉइंट क्षेत्रामध्ये आणि 4 धावा मिळत आहेत. निश्चितच चांगला फटका होता आणि स्क्वेअर कटचे फटके पाहायला निश्चितच लाजवाब असतात. ज्यावेळेस आम्ही 7वी 8वीला होतो, नवीनच वीरेंद्र सेहवाग खेळायला आलेला होता आणि त्यावेळेस जो स्क्वेअर कट मारायचा सगळेच्या सगळे दर्शक फिदा होत असत. निश्चितच तो स्क्वेअर कटचा फटका. त्यानंतर अनेक वेगवेगळे प्रकारचे जसं 2020 आलं, नवीन वेगवेगळ्या प्रकारचे फटके देखील आले, ज्याला अप्पर कट म्हणतो किंवा पल्लू स्कूप म्हणतो, अशा वेगवेगळ्या प्रकारचे फटके आले. आता तर ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा वेगवेगळ्या फटक्यांना म्हणजे स्वीपला देखील बैठक शॉट असं देखील म्हटलं जातं. कृष्णा सातपुते किंवा परेश ठाकूर दुतुमगावचे यांचा तो फेवरेट शॉट. यावेळेस मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेमध्ये बराच काळ हवेमध्ये होता आणि क्षेत्ररक्षकांनी देखील खूप प्रयत्न केले होते चेंडूपर्यंत पोहोचण्याचे. पोहोचला जरूर मात्र झेल घेता आला नाही. दरम्यानच्या काळात उत्तम रनिंग बिटवीन द विकेट. संघ पोहोचतोय 25 धावांवर. मित्रांनो पहिल्या 2 षटकांमध्ये 17 धावा होत्या आणि या षटकातील सर्व चेंडू संपलेले आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्या 8. संघ खेळतोय 25 धावांवर. अजूनही 6 चेंडूंचा खेळ या इनिंग मध्ये शेष आहे. 25 धावा आणि आव्हानात्मक जर धावसंख्या करायची असेल तर शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 10 धावा येणं तरी आवश्यक आहे. ज्या प्रकारे खेळपट्टीचा रोख आहे, ज्या प्रकारे खेळपट्टी गोलंदाजांना पोषक आहे, फिरकीला पोषक आहे आणि वेगवान गोलंदाजांचे चेंडू ज्या प्रकारे स्पीड देखील होत आहेत, गोलंदाजांसाठी ही अनुकूल असलेली खेळपट्टी म्हणजे जरी धावा कमी असल्या तरी कदाचित त्या डिफेंड देखील करता येऊ शकतात अशी परिस्थिती आहे. तरी सुद्धा आतापर्यंत 25 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये किमान 10च्या वरती धावा जाणं गरजेचं, निदान टार्गेट 15च तरी ठेवावं लागेल म्हणजे 40 धावांची धावसंख्या एक चांगली धावसंख्या गणली जाईल. या ठिकाणी मोरावे संघाचे खेळाडू देखील उपस्थित आहेत. 12वे खेळाडू आमच्यापर्यंत योग्य माहिती देखील पोहोचवत आहेत. मोरावे विरुद्ध खारकोपर असा सामना पाहतोय आपण. हा क्वार्टर फायनलचा सामना, ज्याला आपण मराठीमध्ये उपांत्य पूर्व फेरीचा सामना अर्थात उपांत्य फेरीच्या अगोदरचा सामना असं संबोधतो.
या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये या पूर्ण रजनीतील शेवटच्या क्वार्टर फायनल मध्ये आपण आहोत आणि पहिला डाव सुरू आहे मित्रांनो. खारकोपर संघ खेळतोय. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यास भाग पडलं त्यांना मरावे संघानं आणि यावेळेस सुरुवात मात्र 9 धावांनी चालू होती पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकातील 8 धावा आणि तिसऱ्या षटकात देखील 8च धावा आलेल्या आहेत. आता धावगती उंचावण्याची गरज आहे आणि जर धावगती उंचावायची असेल तर मोठे फटके आवश्यक आहेत. दोन्ही फलंदाज हे जाणून निश्चितच असतील. दुसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेला अर्थात सलामीला आलेला ऋतिक गरत आणि तिसऱ्या क्रमांकावरील अर्थात 1 डाऊनचा खेळाडू शेखर पाटील मैदानावर. चौथा गोलंदाज उमेश ठाकूर. पहिला चेंडू चांगलं प्रदर्शन आणि टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं जातं ह्या चेंडूचं. निश्चितच क्रिकेटच्या खेळामध्ये जसे खेळाडू महत्वाचे असतात मात्र प्रेक्षक नसतील तर त्यांच्या खेळाचं महत्व द्विगुणित होणार नाही. प्रेक्षक असतील आणि तुम्हाला वेळोवेळी उत्तेजन देत असतील तर त्यावेळी सामन्याचा नजारा काही औरच असतो. पुढील चेंडू यावेळेस सरळ खेळण्याचा प्रयत्न होता ज्याला आपण हेलिकॉप्टर शॉट म्हणतो. तशाच प्रकारचा काही एक वेगळ्या प्रकारचा एक फटका मारण्याचा प्रयत्न फसला. कोणतीही धाव नाही. शेखर पाटील लगातार 2 चेंडू मिस करतोय. षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. प्युअर गोल्ड डॉट बॉल म्हणजे गोलंदाजासाठी शुद्ध सोनं, 100% खरं सोनं. अशा प्रकारचे 2 डॉट बॉल उमेश भोईर यांनी कलेक्ट केलेले आहेत. अजूनही शेवटच्या षटकातील अर्थात उमेश ठाकूर यांच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. उमेश ठाकूर षटकातील तिसरा चेंडू घेऊन राऊंड विकेट. यावेळेस ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता मात्र एसटी रक्षकानं त्याचं काम चोख बजावलंय. फलंदाजाला केलंय धावचीत. नॉन स्ट्राईकवरचा फलंदाज आतापर्यंत चांगली कामगिरी करणारा फलंदाज बाद होतोय. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होताना दिसतोय. स्ट्राईक घेताना दिसतोय. पुढील चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न फसलाय. कोणतीही धाव नाही. मित्रांनो गोलंदाजांची कामगिरी मात्र फार छान होते. षटकातील 4 चेंडू संपलेले आहेत. कोणतीही धाव नाही. उत्तम गोलंदाजीचं प्रदर्शन उमेश ठाकूर यांच्याकडून. नवीन आलेला फलंदाज स्ट्राईक वर आयुष गोंधळी. पुढील चेंडू ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय आणि रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. पंचांना विनंती असेल आपण इथे येऊन आमचे सन्माननीय पंच जासे गावचे संदीपजी यावेळेस फुटेज पाहतील आणि निर्णय देतील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. निश्चितच पंतांनी देखील इकडे इशारा द्यायचा आहे. रिव्ह्यू कशासाठी मागितलेला आहे? व्हाईट बॉल साठी मागितलेला आहे. निश्चितच या ठिकाणी संदीपजी पंच आहेत. पंच सांगतायत इकडे निर्णय आलेला आहे व्हाईट बॉल नाहीये असा निर्णय. तिसरे अंपायर श्रीमान संदीप पाटील मॅन फ्रॉम जासई यांचा हा निर्णय आलेला आहे. निश्चितच षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असेल आणि ह्या चेंडूवर एखादा मोठा फटका येईल का की एखादा डॉट बॉल आणि मिडन ओव्हर होईल. सूरज आपण ही स्पर्धा कव्हर केलेली आहे. ह्या स्पर्धेमध्ये एखादी मिडन ओव्हर झालेली असेल तर तुम्हाला निश्चितच माहित असेल. निश्चितच चांगली कामगिरी गोलंदाजाची उमेश ठाकूर चांगली कामगिरी करतोय आणि याचबरोबर आपण पाहतोय आपल्या या आयोजनासाठी अनेक सन्माननीय अतिथींनी इथे उपस्थिती दर्शवलेली आहे. हा चेंडू झाल्यानंतर निश्चितच आपण स्वागत समारंभाकडे वळणार आहोत. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातील पहिल्या डावातील शेवटचा चेंडू. काय घडलंय या ठिकाणी? कोणती धाव नाही. हा डॉट बॉल डॉट चेंडू निर्धाव चेंडू अर्थात षटक आहे. निर्धाव मिडन ओव्हर. जबरदस्त कामगिरी उमेश ठाकूर. या पूर्ण स्पर्धेतील तिसरं असं षटक जे निर्धाव. माझे साथी स्कोरर सन्माननीय सुदर्शन पाटील मॅन फ्रॉम तारा मला सांगतायत त्यांच्या अचूक लेखणीतून अचूक रेकॉर्ड कीपिंग मधून मला सांगतायत ही या स्पर्धेतील तिसरी मिडन ओव्हर आहे. अशा रीतीनं हे षटक संपलंय. हा डाव देखील संपलाय. धावसंख्या स्थगित 25 वर. विजयासाठी 26 धावांची आवश्यकता.
या ठिकाणी उमेश ठाकूर यांच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. रुपेश ठाकूर यांच्याकडून या मिडन ओव्हरसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आणि निश्चितच हे पारितोषिक ऑनलाईन पाठवले देखील आहेत. आणि पहा आजकाल ऑनलाईनच्या जमान्यामध्ये पैशांचं ट्रान्सफर किती सोपं झालेलं आहे. बक्षीस थेट खात्यावर जमा. आणि आजही आपण पाहतो कोण बनेगा करोडपती मध्ये ज्या वेळेस कम्प्युटर गीला सांगतात की खात्यावर पैसे पाठवा आणि त्यावेळेस सुद्धा जिंकलेले पैसे खात्यावर जमा होतात. हे तंत्रज्ञान आहे. मित्रांनो आज आपण वळूया सत्कार समारंभाकडे. आमचे सन्माननीय अतिथी श्री आशुतोष मोकलजी, श्री अतुल मोकलजी, श्री रणधीर कडूजी, श्री सचिन ठाकूरजी इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो ऋषिकेश ठाकूर यांना की आपण आशुतोष मोकल यांचा सत्कार करायचा आहे. ऋषिकेशजी आपले सन्माननीय अतिथी आशुतोष मोकल यांचं स्वागत करायचं आहे. पुष्पगुच्छ आणि वस्त्रालंकार प्रदान करून स्वागत केलं जात आहे आशुतोष मोकल यांचं. मित्रांनो आपण स्वागत समारंभाकडे वळतोय आणि सन्माननीय अतुल मोकल यांचा सत्कार देखील होणार आहे. मी विनंती करतो आयोजकांना आपले सन्माननीय अतिथी अतुल मोकल यांचा सत्कार करायचा आहे. आणि आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये आपले सन्माननीय अतिथी आशुतोष मोकल आणि अतुल मोकल उपस्थित आहेत. निश्चितच आमच्या अतिथींचं स्वागत स्वागत स्वागत. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये वेळ असतो कुणाकडे, मात्र हे प्रेम असतं जे आपल्यावर प्रेम ठेवणाऱ्या व्यक्तींना आपल्यापर्यंत खेचून आणतं. ही ओढ असते. आयोजकांप्रती प्रेम असलेले हे अतिथी आपल्या समवेत आज आहेत. आपण त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना दिसत आहे. प्रवीण ठाकूर आणि आदेश पाटील. मित्रांनो पहिल्या 3 षटकांमध्ये धावा झाल्या होत्या, तेवढ्याच धावा झाल्यात. त्या पलीकडे धावा झाल्या नाहीत कारण शेवटचं षटक निर्धाव होतं. आपण पाहतोय आपले सन्माननीय अतिथी यांचं स्वागत केलं जात आहे. सन्माननीय श्रीमान रणधीरजी कडू यांचं स्वागत केलं जात आहे. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह प्रदान करून त्याचबरोबर वस्त्रालंकार प्रदान करून आपले सन्माननीय अतिथी रणधीर कडू यांचं स्वागत झालेलं आहे. मी विनंती करतो श्रीमान सदाशिव ठाकूर यांना आपले सन्माननीय अतिथी सचिन ठाकूर यांचं देखील स्वागत करायचं आहे. मित्रांनो क्वार्टर फायनलचा सामना पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये धावा झालेल्या आहेत 25 धावा झालेल्या आहेत. 26 धावांचं टार्गेट असणार आहे. डावाला सुरुवात होते. दरम्यान एक चांगला फटका पाहायला मिळतोय आणि माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत भोम गावचे सुपुत्र सूरज पाटील. सूरज पाटील यांच्या सुमधुर मराठीमध्ये रसाळवाणीमध्ये आपण पुढचं समालोचन ऐकणार आहोत. क्वार्टर फायनलच्या सामन्याची दुसरी इनिंग. ओव्हर टू सूरज पाटील. पहिलाच हॅलो हॅलो पहिल्याच बॉल वरती तुम्ही चौकार येत असताना पहिलाच बॅट्समन इथे आदेश पाटील या बॅट्समनच्या बॅटमधून मोरावे संघाच्या कोणत्याही बॅट्समन जर षटकार लगावला ना तर त्याला दक्ष एंटरप्राइजेसचे मालक करणदादा यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे लोअर फुलटॉस हा बॉल होता. 1 रन्स कंप्लीट केली जाते. शेवटच्या मोमेंटला नकार देण्याचा प्रयत्न होता बॅट्समन आदेश यांचा, परंतु या एकेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. टार्गेट आहे ते 26 धावसंख्येचं. या मॅचचा आस्वाद घेत असताना आपण पाहू शकतो खारकोपर मधील अनेक दिग्गज खेळाडू आपण पाहताय. फिरकीचा जादूगार आणि खारकोपर म्हटल्यानंतर फिरकीपटूंची खाण आमचे परम मित्र विशालजी घरात, त्यानंतर प्रतीक या मॅचचा आस्वाद घेतात. रणजित सुद्धा या मॅचचा आस्वाद घेतात. त्यानंतर सुधीर शेठ सुद्धा या मॅचचा आस्वाद घेतात. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो. जाऊया नाव बॅक टू द क्रिकेट, जिथे मैदानाच्या आतमध्ये फाईट्स तुम्हाला पाहायला मिळेल.
फटका चांगला आहे समोरच्या दिशेनं विषप मध्ये एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार. टेन्शन घ्यायचं नाही कोणतं आपला दादा झालाय सरपंच. टेन्शन घ्यायचं नाही कोणतं आपला दादा झालाय सरपंच. घ्यायचं नाही कोणतं आपला विजेंद्र पाटील सरपंच. या बॉलवरती चौकार येत असताना पहिला 3 बॉलवरती धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. धावफलकावरती 9. हलक्या हातानं सॉफ्ट हँड स्ट्रोक. संयमी क्रिकेट काय असतं आणि टेम्परामेंट वाला क्रिकेट काय असतं. संघाच्या परिस्थितीनुसार मॅचच्या सिच्युएशन नुसार जी बॅटिंग असते ना ती बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेस सुईचा वापर करून एखाद्या फटका आपण कन्वर्ट केला ना तर त्याच्यामध्ये आपला वापर होईल. आणि जिथे तलवारीचा वापर आहे ना तिथे मोठे ब्लास्ट पाहिजेत ना तिथे तलवारीचा मोठ्या फटक्यांचा वापर करतात हे बॅट्समन. इथे फटका चांगला आहे पण तो फिल्डर धनेशला चॉईस केलाय चूज केलाय. धनेश कोणती चूक करत नाही. बॅट्समन होईल झेलबाज. गुजरने वाली हवा जरा. मैं वापस आऊंगा. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही 16 धावसंख्येची गरज. नवीन बॅट्समन विनय मात्रे इन ॲट नंबर 3 साठी तो आलाय. मागच्या मॅच मध्ये विनयनं जो एक फटका लगावला होता ना आणि मागच्या मॅच मध्ये विनय हा खेळाडू तुम्हाला मॅन ऑफ द मॅच होत असताना पाहायला मिळाला होता. समीकरण आलंय 16 धावांची अजूनही गरज. गोलंदाज ओमकार पाटील. ओमकारचा हा बॉल अपेक्षापेक्षा कमी उचली घेतली. ते बायच्या सोबत रन्स होण्याचा प्रयत्न होता पण बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आणि षटक पहिलं संपेल. धावसंख्या 1 गडी बाद 10. विजेता संघात विरोधात गणेशपुरी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघांचे कॅप्टन इथे लगेच उपस्थित होतील. तर गणेशपुरी संघाचे कॅप्टन आपण इथे उपस्थित व्हायचं. चला गणेशपुरी टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी इथे रिपोर्टिंग करायची. आता समीकरण मात्र आलंय. येणारे 18 चेंडू शिल्लक असतील आणि गरज असेल 16 धावसंख्येची. गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी हर्ष हा बॉलर येतोय. हर्षा हा बॉल इथे मात्र फटक्यामध्ये ताकद आहे. खूप उंच 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 तितकाच दूर 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 सिक्सर. या बॉलवरती षटकार आला. संघाची धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचेल.
इथे मात्र हा बॉल दक्ष एंटरप्राइजेसचे मालक करण दादा यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात आला. आदरणीय राजाजी भोईर साहेब, त्यानंतर रोहितदादा ठाकूर, आमचे संजय शेठ ठाकूर यांचे वर्गमित्र आहेत, त्यांचं सुद्धा आपण शब्दसुमनाने हार्दिक सहर्ष स्वागत करूया. आज आपल्या एका मित्रानं स्पर्धा भरवली आणि एक मित्र जो पडद्यासारखा ऊन सावली सारखा प्रत्येक अप आणि डाऊन मध्ये संजय दादांना साथ देत आला ना, त्या मित्रांचं सहर्ष स्वागत. आणि इथे मात्र अंपायर्स इशारा करतील की बॅट्समॅनच्या बॅट मधून येतोय यू हिट सिक्सर. सिक्स येईल. धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या 6च्या मदतीनं 22 वरती. इथे हा ऑनसाइडला बॉल जात असताना तिथे मात्र 1 रन पाहायला मिळाला. गणेशपुरी टीमचे कॅप्टन आपण इथे रिपोर्टिंग करायची आहे. आदेशदादा ठाकूर यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं. धावसंख्या धावफलकावरती 23, 3 धावांची अजूनही गरज आहे. पीटीसी लाईव्ह अगदी टेक्निशियन टीम पूर्णपणे ही स्पर्धा तुम्हाला यशस्वीरित्या घर बसल्या जे प्रेक्षक या मॅचचा आस्वाद घेत आहेत ना, त्या सर्वांचं आम्ही शब्दसुमनाने सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आज पीटीसी लाईव्हची जी क्वालिटी आहे ना ती मात्र दर्जेदार आहे. आजचं आणि आज संपूर्ण टुर्नामेंट मध्ये लाईव्ह कव्हरेज खूप चांगला त्यानं केला. हलक्या हाताने या बॉलला ऑन साइडला पाठवलं, तिथे मात्र 1 रनची प्राप्ती होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 वरती. अजूनही 2 धावांची गरज आहे. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न अंपायरकडे लाऊडली अपील झाली, तिथे मात्र 1 रन वाढेल धावफलकावरती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल लेग बाईच्या स्वरूपात 25 या धावसंख्येवरती. स्कोर इज लेवल. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम आहे. चला गणेशपुरी टीमचे कॅप्टन इथे रिपोर्टिंग करायची आहे. पहिल्या दिवशी तुम्ही आरसीसी पेटला टॉप 4 मध्ये जात असताना पाहिलं. दुसऱ्या दिवशी तुम्ही श्री दत्त बातान संघाला पाहिलं. कालच्या रजनीमध्ये तुम्ही गणेशपुरी टीमला पाहिलं आणि आजच्या रजनीमध्ये 4था संघ, त्या संघाचं नाव काही सेकंदांमध्ये काही मिनिटांमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत घोषित करू. आणि इथे मात्र रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 मध्ये टॉप 4 मध्ये जाणारा 4था संघ मिहिरा स्पोर्ट्स मोरावे, त्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. डीजे होऊन जाऊ द्या.